हॅलो फ्रेंड्स, आज मी पैशांबद्दल तुमच्या सोबत बोलणार आहे. पैशांचे काय नियम आहे ते तुम्हाला सांगणार. आपल्याला कधी असा प्रश्न पडत नाही का, श्रीमंत लोक श्रीमंत होत चालतात, गरीब लोक गरीबच होत चालतात, असं का होत असेल? एक उदाहरण सांगायचं झालं तर बघा, ह्या आपल्या कॉलनीमध्ये एका बायकांचा जे आपण तो एक ग्रुप असतो, बचत ग्रुप असतो बायकांचा. त्या बचत ग्रुपमध्ये त्यांना जर त्यांचं ती भिशी वगैरे असेल, त्यांनी जर लावलेली असेल सगळ्यांची, त्या भिशीमध्ये बघा खूप गरीब पण बायका असतात, ज्यांच्याकडे पैसे असतात अशा पण असतात. तर अशा बायका आहे आपण समजूया, आणि भिशीचा पहिलाच दिवस आहे, भिशी काढायची आहे, आणि ज्याच्याकडे खूप पैसा आहे ना तिच्याकडेच तो पहिला नंबर तिचा निघतो. कधी कधी आपल्याला प्रश्न पडतो, अरे त्यातल्याच काही बायका म्हणतात, अरे हिचा तर नंबर नव्हता निघायला पाहिजे, हिच्याकडे आहे, आपल्याला तर गरज होती, आपला का नाही निघाला? पण या युनिव्हर्सचे नियम तिला माहीत आहे, तुम्हाला माहीत नाही, त्यामुळे आपल्याला आपला नंबर निघाला नाही. बरोबर ऐकलं तुम्ही. युनिव्हर्सचे काही नियम असतात, पैशांच्या संबंधित असो किंवा इतर गोष्टींच्या संबंधित असो. पण आज आपण पैशांच्या बाबतीत जे नियम आहेत ते बघणार आहोत. युनिव्हर्स आपल्याला तेच देतं जे आपण विचार करत असतो. आपल्या विचारावर खूप काही अवलंबून असतं. म्हणूनच श्रीमंत लोक श्रीमंत होत चालतात आणि गरीब लोक गरीबच होत चालतात. मग आपल्याला चांगला पैसा कमवण्यासाठी किंवा पैसा आपल्याकडे येण्यासाठी जे काही नियम आहे या युनिव्हर्सचे, मला समजलेले आतापर्यंतचे, ते नियम मी तुम्हाला सांगणार आहे. आपला अल्टिमेट आनंद हा पैसा नाही आहे, पण पैशाशिवाय सुद्धा काही नाही आहे. जे लोक म्हणत असतील ना की पैसा म्हणजे काहीच नाही, ते खूप खोटं बोलतात, कारण त्यांच्याकडे पैसा नाही म्हणून ते असं बोलतात. पैसा सगळं काही नाही, पण पैशाशिवाय सुद्धा काहीच नाही. म्हणून पैसा गरजेचाच आहे आणि त्याचे नियम पाहणं सुद्धा गरजेचं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पैशाचा पहिला नियम म्हणजे दुआ, ब्लेसिंग्स. आपण दुआ कमवली पाहिजे. मग ती दुआ कशी कमवायची, कोणत्या माध्यमातून आपल्याला कमवायची आहे, तर या सगळ्या गोष्टींचा विचार आपण करणार आहोत. ब्लेसिंग्स कशी कमवणार? तर बघा, सेवा करू. सेवा हा महत्त्वाचा अंग आहे. आपण जे काम करतो तिथं आपण जी सेवा देतो, ती सेवा जर आपण प्रामाणिकपणे दिली तर आपल्याला पैसा कधीच कमी पडत नाही. उदाहरणच द्यायचं झालं तर बघा, मी आता एक सरकारी नोकर आहे, सरकारी शाळेत मी जाते. मी जर माझ्या शाळेवर काही कामच केलं नाही तरी माझा पगार चालू, आणि काम केलं तरी पगार चालू. पण काम केल्यानंतर खूप काही बदल होतो. जो येणारा पैसा आहे तो माझ्याकडे टिकणार आहे. कुठल्याही प्रकारचे मला आजार व्यसन असं काही लागणार नाहीये, आणि त्याच पैशातून मी माझी प्रगती सुद्धा करणार आहे. मग पैसा कमी असो नाही तर जास्त असतो. म्हणून आपण जे काम करतो तो कोणत्या पद्धतीने करतो, प्रेमाने करतो की त्याचा तिरस्कार करून करतो, किंवा जी सेवा देतो ती चांगली देतो की नाही देतो, या सगळ्या गोष्टी मॅटर करत असतात. उदाहरण द्यायचं झालं तर बघा, आपण ह्या पृथ्वीवर राहतो, याचे काही नियम आहेत. ते नियम भरपूर लोकांना माहीत आहेत. आपले आत्ताच अंबानींचा मुलगा अनंत अंबानी यांचं लग्न झालं. 2 महिने त्यांचा भंडारा चालू होता. काय गरज आहे त्यांना ते करण्याची? कारण त्यांना माहीत आहे जे आपण देणार आहे ते आपल्याकडे परत येणार आहे. त्यामुळे त्यांनी भंडारे देखील चालवले. त्यांच्या कंपन्यांमध्ये जेवढे लोक कामाला होते त्या सगळ्या लोकांना त्यांनी लगेच 1 महिन्यानंतर, लग्न झाल्यानंतर सगळ्यांना गिफ्ट पोच केले. पेमेंट तर त्यांना चालूच होतं. मग त्यांनी विचार केला असता, यांना तर आम्ही पेमेंट देतो, आमच्याकडे हे कामाला आहे, गिफ्ट द्यायचं काय काम? पण आपण जी सेवा देतो ना, त्या सेवेमधून 4 पट आपल्याला मिळत असतं. आपण जी सेवा करणार आहोत, काही लोक बघा, आपल्या कर्माचं फळ आपल्याला मिळतच असतं. काही नॉन ग्रँटेड शाळेत समजा कामाला लागले, त्यांना एकही फुटी कवडी मिळाली नाही, पण तरी ते खूप प्रामाणिकपणे काम करताय, तर त्यांना त्याचा मेवा 100% भेटतो. कधी ना कधी त्याचं ते फळ त्यांना भेटत असतं. म्हणून सेवा आपण ज्या देतो ना त्या खूप महत्त्वाच्या आहे. आपण ज्या सेवा देतो त्या प्रामाणिकपणे दिल्या किंवा एखाद्याला मदत केली तर त्याचा रिटर्न्समध्ये आपल्याला काही मिळेल हा विचार न करता त्याला ती सेवा दिली पाहिजे. ती सेवा दिल्यानंतर आपल्याला आपले पैसे बघा, 1 वर्ष करून बघा, आपण आपल्या कामात प्रामाणिकपणे राहून बघा, किंवा जी सेवा देतो, घरात देतो, आपल्या कुटुंबाला देतो, पैशांच्या संदर्भात ती प्रेमाने द्यायला लागा. आपल्या पैशांमध्ये काय बदल होतो किंवा आपल्यात काय बदल होतो हे 100% तुम्हाला लक्षात येईल. तुम्ही करून बघा.
आता हा झाला पहिला मुद्दा सेवेचा. काही चमत्कारिक उदाहरणं मी तुम्हाला देऊ इच्छिते. त्यामध्ये रानू मंडल रेल्वे स्टेशनवर बसलेली होती. एकाने तिचं गाणं गाताना व्हिडिओ क्लिप केली, ती व्हायरल झाली. नंतर हिमेश रेशमियापर्यंत ती गेली. पण तिला हा पैशांचा नियम माहीत नव्हता. नंतर परत ती एकदा कोणीतरी तिला टच केलं आणि लगेच ती त्याच्यावर तुला काय संबंध मला टच करण्याचा, दुसऱ्यांना हर्ट केली. म्हणजे लोकांची दुवा तिने कमवली नाही आणि लगेच ती परत रेल्वे स्टेशनवर गेली. म्हणजे तिला नियम माहीत नव्हता. कदाचित तिला नियम माहीत असता पैशांचा तर ती आज मोठी झाली असती. दुसऱ्या बाजूला डॉली चायवाला आपल्याला माहीत आहे, सोशल मीडियावर फेवरेट आहे. बिल गेट्सला फोन करतात, त्याच्या टपरीवर चहा पितात. त्याला पण माहीत असेल नाही नियम. रातोरात त्याचं हे रील व्हायरल होते आणि बिल गेट्स सारख्या माणसासोबत त्याचे कनेक्शन जमतात. त्याला काहीतरी नियम माहीतच असेल ना. तर मग आपण का नाही? आपल्याला पण ते नियम माहीत पाहिजे ना. पैशांचा नियम काय आहे? सेवा देणे, लोकांच्या मनावर राज्य करणे. चांगलीत चांगली सेवा जो माणूस देतो ना त्याला परमेश्वर कधीच काही कमी करत नाही. म्हणजे ते पैसा असो किंवा इतर गोष्टी असो. प्रामाणिक आणि शुद्ध हेतूने केलेले सगळेच काम, सगळेच कर्म परमेश्वराजवळ पोहोचतात आणि त्याचे रिटर्न्स, त्याचं फळ सुद्धा आपल्याला बघायला मिळत असतं. हे झालं एक सेवा. दुसरं म्हणजे दुसरा नियम आहे, आपण पैशांप्रती काय भाव ठेवतो. घरामध्ये कधी कधी काहींना जर आपण विचारलं की मला देता का हो पैसे थोडेसे, अगदी त्यांना असं वाटतं जळायला होतं. पैसे द्यायचा विषय काढला की काहींना असं वाटतं नको नको पैसे अजिबात जायला नको, पण यायला पाहिजे फक्त. असं नाही पाहिजे. एखाद्याची प्रगती बघून आपण म्हणतो अरे तो काय असंच कमवलं त्याने, तर आपण त्या व्यक्तीबद्दल नाही पैशांबद्दल असे विचार करतो. त्यामुळे आपल्याकडे पैसा त्याच पद्धतीने येत असतो. त्यामुळे आपण देताना जो भाव असतो तो भाव खूप महत्त्वाचा असतो. तुम्ही घरात आपल्या गृहलक्ष्मीने पैसे मागितले, 200 मागितले तर 300 द्यायला लागा किंवा 500 द्यायला लागा. बघा तुम्हाला फरक जाणवतो की नाही. देताना प्रेमाने द्या, घेताना सुद्धा ब्लेसिंगनी घ्या आणि थँक्यू म्हणा. कोणती गोष्ट आपल्यापर्यंत येत असेल तर तिला कृतज्ञता जर आपण व्यक्त केली तर त्या गोष्टीत 100 पटीने वाढत असतात. त्यामुळे पैशांबद्दलचा आपला जो भाव आहे तो खूप महत्त्वाचा आहे. घरामध्ये आपल्या मुलाने पैसे मागितले, कशाला पाहिजे, का पाहिजे, काय करायचंय तुला, एवढे पैसे कशाला लागतात, माझ्याकडे नाही. वडिलांनी पैसे मागितले, कशाला पाहिजे पैसे, कशाला कायम कायम पैसे मागत असतात. अशा गोष्टी आपण बोलत असतो. वडिलांना माहित आहे तुमच्याकडे पैसे आहे म्हणूनच ते मागतात ना. जर तुमच्याकडे पैसा नसता तर त्यांनी मागितलेच नसते. पण देताना आपला भाव खूप वेगळा असतो पैशांबद्दल. त्यामुळे त्याच पटीने त्या आपल्याकडे येत असतो. होप सो तुम्हाला समजलं असेल. देताना देत जा. भाजीवाली आली दारावर, 10 रुपयाची जुडी म्हटली तर प्रेमाने 10 रुपये काढून देत जा. चिकचिक करत नका जाऊ. ज्या गोष्टी आपण चिकचिक करून देतो, समजा पैसा असो कोणते असो, तर ते चिकचिक पैसा सुद्धा त्याच चिकचिकतेने आपल्याकडे येणार आहे. कटकट करून ये. कोणत्या गोष्टीत कटकट करून देणार तर कटकट करूनच येणार, प्रेमाने नाही येणार. पैशांवर सुद्धा प्रेम करायला शिका. पैशांप्रती कृतज्ञता मानायला शिका. असं जर केलं तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही. तिसरा नियम आहे तो म्हणजे स्पिरिच्युअल व्हावं लागेल आपल्याला. स्पिरिच्युअल म्हणजे अध्यात्माकडे आपल्याला जावं लागेल. अध्यात्म म्हणजे काय, आपण कोण आहोत, कशासाठी जन्माला आलो, आपला अल्टिमेट गोल फक्त पैसा कमवणंच आहे का. त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की नुसतं पैसा कमवणं आपला गोल नाही आहे, तर आपली आध्यात्मिक प्रगती करून घेणं हा आपला गोल आहे. आणि एखाद्या गोष्टीला जर आपण खूप चिपकून राहिलो ना, ती गोष्ट आपल्याला कधीच मिळत नसते. बघा, एखादं उदाहरण देते. एखादी व्यक्ती आपल्याला खूप आवडतीये, समजा कॉलेज स्टुडंट असेल, त्याला एखादी व्यक्ती खूप आवडते आणि तो सारखा तिच्या मागे 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 मागे, पण ती अजिबात भाव देणार नाही. ती काय हा वेडा आहे का. तसंच पैशांच्या बाबतीत आपण जर त्याच्या मागे मागे गेलो ना तर आपल्या मागे कधीच येत नाही. त्यामुळे त्याला सोडून द्यायला शिका. लेट इट गो. ज्यावेळेस आपण त्याच्यावरून थोडंसं दुर्लक्ष करू ना तर तो 100% आपल्या मागे येणार आहे. जाऊन द्यायला शिका. थोडंसं आहे त्या गोष्टीला, आहे ती परिस्थिती आहे, पण जे आहे त्याच्याबद्दल कृतज्ञता मानायला शिका. 100% आपल्यामध्ये आपल्याला फरक जाणवेल आणि आपण अनुभव घ्याल की पहिल्यापेक्षा आपल्याकडे जास्त पैसा येत आहे. ज्यावेळेस आपण जास्त एखाद्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करतो त्यावेळेस ती थोडीशी आपल्यापासून लांब जात असते. आपण पैशा मागे पळण्यापेक्षा पैसा आपल्या मागे पळायला पाहिजे, असं आपण काहीतरी केलं पाहिजे.
अशा प्रकारे आपण 3 बघितले गोष्ट. एक ब्लेसिंग घ्यायचा आहे, पैशाबद्दलचा तुमचा भाव कसा आहे ते बघायचं, आपल्याला स्पिरिच्युअल व्हायचं आहे. त्याचप्रमाणे पैसा देताना घेताना आपण आपल्या मनातलं त्याच्याबद्दल कृतज्ञता खूप महत्वाची आहे. कृतज्ञता व्यक्त करणं खूप महत्वाचं आहे. आपल्याकडे जे आहे, लहानपणापासून विचार करा, आपलं शिक्षण झालं, आपल्याला अंगावर कपडे लत्ते आहे घालायला, 2 टाइमचं आपल्याला चांगलं जेवण मिळतं. कशातून मिळतं? पैसा जर नसता. 5वा नियम आहे की आपल्या घरामध्ये दैवी शक्ती असते. दैवी शक्ती, दैवी म्हणजे आपली घरामध्ये आई असते, पत्नी असते, बहीण असते, मुलगी असते. त्या देवी शक्तींचा मान सन्मान तुम्ही करायला लागा. आपला पगार झाला किंवा आपल्याकडे कुठून पैसे आले बिझनेसचे, बायकोकडे देऊन बघा. तिच्याकडून परत घ्यायला जी मजा आहे ना ती कशातच नाही. 1 महिना तुम्ही करून बघा किंवा 2-4 महिने करून बघा. पगार झालेला तिच्या अकाउंटवर टाका आणि 500 रुपये दे बरं. म्हणजे दे. लक्ष्मीकडेच तुम्ही लक्ष्मी मागताय बघा कसा रूल आहे. आणि त्यांनी जर मागितलं 500 रुपये तर तुम्ही 600 द्या. त्यांना घरामध्ये काही कमी पडून देऊ नका. पैसा तर द्या, त्याचप्रमाणे मान सन्मान, कारण त्या आपल्या घरातल्या गृहिणी, आपल्या घरातली लक्ष्मीच आहे. देव इकडे तिकडे शोधण्यापेक्षा आपल्या घरामध्ये आहे, आपल्या आजूबाजूला आहे, आपल्यामध्ये पण आहे. हे शोधायला शिका. नक्की आपली प्रगती व्हायला लागेल. एवढं करून बघा. ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा हा पर्याय सांगितलेला आहे. पैसा टिकत नसेल तर लक्ष्मीकडे द्यायला सुरुवात करा. 100% लक्ष्मी घरामध्ये टिकेल. हा पर्याय करून बघा. असे हे पैशांचे छोटे छोटे नियम आहेत, तुम्ही पाळायला सुरुवात करा. पैसा तुमच्याकडे 100% धावत येईल आणि तुम्ही यशस्वी व्हाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण व्हाव्या एवढीच मागणी करते. नवीन वर्ष सुखाचं समृद्धीचं जाऊ. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.